बंदुकीच्या परवान्यामुळे माणिकराव कोकाटेंचं बिंग फुटल्याचं आता समोर आलंय। कोकाटेंकडे 40 ते 50 कर्मचारी काम करत असल्यानं त्यांना आठवड्याला 9,000 रुपये पगार द्यावा लागतो। यासाठी बंदुकीच्या परवान्याची त्यांनी मागणी केली होती। मात्र याच माहितीच्या आधारे ते गरीब नसल्याचं सिद्ध झालंय। बनावट कागदपत्रांच्या आधारे 30 वर्षांपूर्वी सदनिका घेतल्याप्रकरणी कोकाटेंवर गुन्हा दाखल झालाय। कॅनडा कॉर्नरच्या महागड्या परिसरात अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। कोकाटेंवर दाखल गुन्ह्यांमध्ये बंदूक परवाना देखील रद्द होण्याची आता शक्यता आहे। तर यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रकाश आंबेडकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे। कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही। कागदपत्रावरनं तरी असताना एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही। कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेलं आहे आणि मिळवलेलं आहे। त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये सांगतात की आरोप लागू द्या, आरोप स्पष्ट होऊ द्या, आरोप सिद्ध होऊ द्या, त्याच्याशिवाय राजीनामा देणार नाही। आणि दुसरीकडे आरोप सिद्ध झाले, शिक्षा झाली तरी राजीनामा देणार नाही। त्यामुळे नैतिकता जी आहे ही नैतिकता संपूर्णतः या महायुती सरकारने गुंडाळून ठेवलेली आहे हे यातून लक्षात येतं। मात्र आमची राज्यपालांकडे मागणी आहे की तात्काळ माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि अर्थातच मंत्रिपदावरून त्यांना बरखास्त करावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।